नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका, ओके, तर किंवा तिलाच आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका असं म्हणतो। तर ही तीन पदं वेगवेगळी नसून काय आहे तर एकच पद असणार आणि या पदावरती जर का तुमचं जाण्याचं स्वप्न असेल तर सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक विचारला जातो ICDS, ओके। तर ICDS हा जो काही टेक्निकल घटक असणार आहे आपल्या अंगणवाडी सेविका पदापासून मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर होण्याचं जे काही स्वप्न पूर्ती केले जाणार आहे तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे टेक्निकल तांत्रिक घटक असणार आहे। मग या तांत्रिक घटकावरती जवळपास 40 प्रश्न असणार आहेत ज्याच्यासाठी 80 गुण असणार आहेत आणि हाच घटक तुमचं काय ठरवणार आहे परीक्षेतील यश संपादत्व ठरवणार आहे। मग चला तर मग ICDS मधील कोणत्या घटनांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात अभ्यास करायचा असणार किंवा कशावरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 ICDS विषयातील महत्त्वाचे टॉपिक एवढेच टॉपिक करायचे असणार ज्याच्यामुळे 100% यश तुमचं असणार आहे। त्यासाठी आपल्या डबल ओ अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्हाला काय करावं लागेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल। ज्यामध्ये प्रामुख्याने आपण या ठिकाणी काय करू शकतोय बघा, खास मान्सून ऑफर सर्वांच्यासाठी या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये 1100 रुपयांमध्ये तुम्ही कोणताही कोर्स काय करू शकताय, परचेस करू शकताय, ज्याची अंतिम डेट 15 जुलै आहे। बघा, याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM, GNM, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, FDA, आदिवासी, TET टेट असेल, तलाठी पदभरती असेल, जलसंधारण, मृदा संधारण असेल, त्याचबरोबर बघा आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धन, महिला बालविकास, TET आणि टेट या सर्व पदांच्यासाठी आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देतो। शिवाय हे जे काही होणारे लेक्चर्स आहेत हे तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। या ठिकाणी वीकेंडला आपण 2 ते 3 दिवस काय करतो तर PYQ किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन सिरीज या ठिकाणी पाहत असतो। एक्सप्लेनेशन त्याच ठिकाणी सांगितलं जातं। तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मदतीसाठी असणार आहे। तो वेळोवेळी योग्य त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतो। शिवाय ऍप्लिकेशन मधील जे काय असणारे ई बुक्स आहे ह्या ई बुक्स द्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सुद्धा काय केल्या जातात, सर्क्युलेट केल्या जातात। जर का तुम्हाला तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, तुमचा इंटरेस्ट किंवा तुमची जर का असणारी स्वप्नपूर्ती ही लवकरात लवकर खरी करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि 1100 रुपयांची बॅच संपूर्ण वर्षाकरिता काय करा, टाका, इनरोल करून घ्या। ओके, चला पुढे जाऊया। तर ICDS जे काय असणार घटक असणार टेक्निकल घटक, याच्यामध्ये अंगणवाडी सेविकापासून अंगणवाडी मुख्य सेविका किंवा सुपरवायझर पदापर्यंत जाण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असणार आहे आणि जमेची बाजू असणार आहे। मग यामध्ये ICDS मुख्य सेविका तांत्रिक अभ्यासक्रम बघायचा आहे फक्त। ICDS मुख्य सेविका, पर्यवेक्षक किंवा सुपरवायझर या परीक्षेमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम खरंच काय असणार आहे तर महत्त्वाचा आहे। यामध्ये प्रामुख्याने महिला व बाल विकास, पोषण व अभियान आणि या संबंधित शासकीय योजना व कायदे या विषयावरती आधारित प्रश्न असतात। एकूण 100 प्रश्नांपैकी जवळपास किती असणार आहेत लक्षात ठेवायचं, 30 ते 40 प्रश्न लक्षात ठेवायचे। किती असणार आहेत, मिनिमम 30 ते 40 प्रश्न म्हणजे जवळपास 60 ते 80 गुण। किती सांगितलं जातं बघा, 60 ते सर्वसाधारणतः 80 गुण हे थेट तांत्रिक घटकांवरती विचारले जाणार आहेत। त्याचा सविस्तर अभ्यास खालीलप्रमाणे। याच्यामध्ये बघा, सगळ्यात अगोदर एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS स्कीम्स याचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये ICDS चा इतिहास आणि त्याची उद्दिष्टे, योजनेची सुरुवात, उद्दिष्टे, त्याचे टप्पे किती पडले, त्याचबरोबर अंगणवाडीची कार्यप्रणाली, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका यांच्या जबाबदाऱ्या, भूमिका आणि कर्तव्य। त्याच्यानंतर ICDSच्या 6 मूलभूत सेवा ज्याच्यामध्ये पूरक पोषण आहारचा समावेश केला जातो, अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण असेल म्हणजे प्री स्कूल एज्युकेशन, त्याच्यानंतर पोषण आणि आरोग्य शिक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि संदर्भ सेवा, त्याचबरोबर पोषण अभियान, नॅशनल न्यूट्रिशन मिशन पोषण अभियान, यामध्ये पोषण अभियान 2.0 चा अभ्यास करायचा आहे। ओके, म्हणजे पोषण अभियानचा पण करायचा आहे आणि त्याच्यानंतरचं पुढचं मिशन पोषण 2.0, पोषण, राष्ट्रीय पोषण अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणी आणि त्याचबरोबर उद्दिष्ट गट, कुपोषण, कुपोषणाचे प्रकार, साम, मॅम, ओके,
त्याचबरोबर त्याची कारणे, लक्षणे आणि कुपोषण निर्मूलनासाठीचे उपाययोजना आणि कार्यक्रम, आहार आणि पोषण, संतुलित आहार असेल, खनिजे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार असतील, लहान मुले व मातांचे आरोग्य, गरोदर महिला, स्तनदा माता आणि त्याचबरोबर 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचे विशेष पोषणासाठीची गरज व काळजी, महिला व बाल विकास कायदे आणि धोरणे याच्यामध्ये बाल संरक्षण धोरण, बाल हक्क, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा म्हणजे पोक्सो ऍक्ट असेल, महिलांचे कायदे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, हुंडाबळी कायदा, त्याचबरोबर काय असणार आहे बघा, मातृत्व लाभ कायदा, बाल न्याय कायदा, बाल सुधारणा कायदा इत्यादी सर्व कायदे आपल्याला पाहायचे असणार आहेत. त्याच्यानंतर चौथा टॉपिक महत्वाचा कोणता बघा, इतर महत्वाच्या योजना जसे की बेटी बचाव बेटी पढाव असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, मिशन इंद्रधनुष्य, माझी कन्या भाग्यश्री योजना आणि काय असणार आहेत इतर योजना, ह्या सगळ्या योजना आपल्याला या ठिकाणी पाहायच्या असणार आहेत. जर का तुम्हाला हा तांत्रिक घटक व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल, डीपली त्याचा जर का स्टडी करायचा असेल, तर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर 1100 रुपयाच्या या सुवर्ण संधीचा मान्सून ऑफरचा फायदा घेत लवकरात लवकर बॅच काय करून टाका, तर जॉईनिंग करून टाका. ओके, तर या ठिकाणी आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही घटक 1100 रुपयांमध्ये संपूर्ण एका वर्षामध्ये आपण काय करणार आहे तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मिनिमम 2 ते 3 वेळा सगळा सिलेबस काय करतो, कव्हर करतो. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर विशेषतः काय करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वाची आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहण्यासाठी पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.